मंडळी झी चित्रगौरवला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपला हा जो लाडका सिद्धू आहे ना, सिद्धू दादा पण 25 वर्ष पूर्ण झाली आहेत इंडस्ट्रीमध्ये काम करून. सिद्धू दादा कसा आहेस? दरवेळीप्रमाणे काहीतरी हटके तुझं आउटफिट असतं, ह्यावेळी हटके आहे. 25 वर्ष पूर्ण होत आहेत. किती भारी फिलिंग आणि किती इमोशनल आहेस तू? नाही अरे भारी फिलिंग आहे. मी म्हणजे एक तर 25 वर्ष कारकिर्दीला होत आहेत. राष्ट्रीय मराठी घरी येऊन त्यांनी सगळं ते अख्खा म्हणजे 25 वर्षाचा लेखाजोखा दिलेला आहे. पण खरंच भारी वाटतं आहे. आणि झी चित्रगौरवच्या पहिल्या 2 वर्षापासूनच आम्ही सगळेच झी चित्रगौरवचे काय म्हणूया भागीदार आहोत, साक्षीदार आहोत, सहकलाकार आहोत. म्हणजे खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी सरांबरोबर ह्याच मंचावर स्टेज शेअर करायला मिळाला होता, किंवा दरवर्षी परफॉर्मन्स देत असतो, दरवर्षी करत असतो. मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार मिळाला ह्याच मंचावरती. गेल्या वर्षी महाराष्ट्र पोलिसांना, मुंबई पोलिसांना एक वेगळी मानवंदना देण्याचं भाग्य मिळालं. ह्याच मंचावरती अजय अतुल सरांच्या मेडलीवरती नाचायला मिळालं. ह्याच मंचावरती मी पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सरांना एक वेगळी मानवंदना दिली होती. तर खूप साऱ्या मुवमेंट आहेत या झी गौरवनी मला दिलेल्या. त्यामुळे ह्या सोहळ्याचा भाग होण्याचं म्हणजे एक वेगळं कलाकार भाग्य आहे आणि मी ते एन्जॉय करतो आहे. 25 वर्ष झी चित्रगौरवची, 25 वर्ष सिद्धार्थ जाधवची आणि कमालीचं फिलिंग आहे. यंदा तुझा काही परफॉर्मन्स आहे की नाही? असणारच आहे काय? आम्हाला एक स्निक पीक दे. यावर्षी इंटरेस्टिंग आहे. यावर्षी हॉरर कॉमेडी ॲक्ट आहे. ह्यावर्षी हॉरर कॉमेडी हा जॉनर खूप लोकांनी ॲप्रिशिएट केला. तर मी आणि वैदेही परिसर आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग करतो आहे, जे बघायला मिळेल तुम्हाला. दादा 25 वर्ष पूर्ण होत आहेत, पण मला असं वाटतं की ये जर्नी तो शुरू रहने वाली आहे, म्हणजे खूप वर्ष चालणार आहे. तर आज या निमित्ताने काय एक मनाशी पक्क करणार आहेस अभिनेता म्हणून आणि ओव्हरऑल एक माणूस म्हणून? नाही, मला वाटतं मराठी फिल्म इंडस्ट्री हे कुटुंब आहे आणि इथला प्रत्येक कलाकार प्रामाणिकपणे काम करत असतो आणि ती प्रामाणिकता मराठी सिनेमाची आहे. सो मला वाटतं की याच्यापुढे जेवढं काम करेन, जसं काम करेन, छोटं मोठं मला माहीत नाही, पण जे काम करेन ते प्रामाणिकपणे करेन. ही एक गाठ मनाशी बांधून ठेवलेली आहे. तर प्रामाणिकपणा जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करेन. त्याप्रमाणे आपण इंटरव्ह्यू करूच रेड कार्पेटवर आणि भेटत राहूच. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. येस, थँक्यू.